तीन देवता म्हटलं. आजरा इज बेसिकली शंकर, म्हणजे लॉर्ड मी नक्षत्र देवते जे म्हणतो वीरज्योतली याच्यात जाऊ नका. इट इज गॉड वी आर टॉकिंग नक्षत्र देवता. सी यू विल ऑब्झर्व दॅट मृग इज बेसिकली चंद्र, त्याच्या आधी ब्रह्मा, त्याच्यानंतर शंकर, महेश, मध्ये चंद्र, म्हणजे हे तीन कोण झाले? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. चंद्र इज बेसिकली विष्णू. दिस इज व्हॉट यू शुड अंडरस्टँड. चंद्राला विष्णूचा अवतार, म्हणजे चंद्राला विष्णू सुद्धा गणलं जातं वेन वी डू दी लाईक पूजा इन द फॉर्म ऑफ दत्त. चंद्राच्या बरोबर म्हणजे चंद्र इज दत्ताच्या ज्यावेळेला तुम्ही उपासना करता त्यावेळेला यू नॅचरली गेट इट इन टू विष्णू, बिकॉज दिस इज व्हॉट इज द अग्रीमेंट. इट इज ब्रह्मा, विष्णू अँड महेश. ऑल दीज थ्री टुगेदर विल बी अवेलेबल ओव्हर हिअर. हाऊ मेनी ताराज आर देअर इन मृग नक्षत्र? 3 तारे आहेत. 3 तारे. 3 तारे जे आहेत एक्झॅक्टली व्हॉट पीपल लाईक वी कॅन ऑलवेज कोरिलेट इट विथ 1 2 3 शिर आहेत. दत्तमुखाला 3 शिर जे आहेत ते त्या मृग नक्षत्रावर झाल्यामुळे ते 3 शिर त्याचे जे आहेत ते 3 तारे आहेत. दिस इज व्हॉट इज द बेसिक अंडरस्टँडिंग. नाउ लुक एट दी अदर फॉर्म्स ऑफ दत्त. व्हॉट आर द थिंग्स अवेलेबल विथ दत्त? We will find from Shankara it has obtained Trishul. From Shankara it has obtained Damru also. And from Vishnu it has obtained Sudarshan Chakra. Hello? Trishul, as we say, Trishul indicative of what? 3 shul hai. 3 shul म्हणजे 3 like we have three stages, 3 त्रिगुणात्मक काय काय आहे? लाईक कीप ऑन कम्पेअरिंग यू विल फाइंड द थिंग्स क्लिअर टू यू. बेसिकली इट इज उत्पत्ती अँड संवर्धन आणि लय. त्याचे जे 3 शिर आहेत, त्याचे जे 3 त्रिशूलाचे हे आहेत. व्हॉट इज बेसिकली डमरू? दॅट गिव्स अस व्हॉट? नाद. नाद इज बेसिकली व्हॉट इज द पर्पज ऑफ नाद? शब्द. बेसिकली व्हॉट हॅपन्स इट इज द क्रिएशन. नाद ब्रह्म इज बेसिकली नाद ब्रह्मातून उत्पत्ती झालेली आहे. सो दिस इज व्हॉट इज वी फाइंड दॅट द एंटायर दत्तमूर्ती, दत्त प्रतिमा is basically related to Brahma, Vishnu, Mahesh, and then it is directly related to what? When we get it into this, the Jyotisha automatically comes into it. Now take the like he said, there are some certain stories. Now I will give you a fantastic example. How can we utilize this Datta in Jyotish and Jyotish remedies? Now find out who is like father and who is mother of Datta. Atri and Anusuya. Everybody knows this. Atri पुत्र Atri नंदन आपण आत्ताच म्हटलं. Atri नंदन आणि अनुसूया नंदन ह्या 2 त्यांचे माता पिता आहेत. आता मला सांगा, अनुसूया ही जी माता आहे ही कुठल्या ऋषीची मुलगी होती? हे माहित नसेल. कर्दम ऋषीची. कर्दम ऋषीची मुलगी इज व्हॉट इज अनुसूया. कर्दम मीन्स कर्दम मीन्स चिखल. कर्दम मीन्स चिखल. चिखल हा समजा तुम्ही गोळा करून त्याचा एक फॉर्म तयार केला तर दॅट गिव्हज अनुसूया, पृथ्वी. त्याच्यामुळे अनुसूयेला पृथ्वी समजलं जातं. अनुसूया ही अशी त्यांनी एक कॅरेक्टर पुराणांमध्ये आहे की तिच्याबद्दल असं म्हटलं जातं की लाईक ती खूपच क्षमाशील आणि कोणी किती पाप केले तरी इट विल ऑलवेज बी लाईक पार्डन अँड देन यू गो टू अनुसूया माता अँड देन यू विल बी लाईक ऑलवेज ट्रीटेड वेल. देयर इज नो प्रॉब्लेम अबाउट गोइंग टू अनुसूया माता. So Anusuya Mata is like Prithvi. Prithvi is basically that particular object in the world on which you can do lot many attachments, lot many things. We keep on doing it every now and then. We stand on it and then we do everywhere whatever we want. Still, it is Samashil. Anusuya Mata is like that Mata. So it is Prithvi. And what about Atri? Atri Rishi is considered as. What is the contribution of Atri in the Vedic? Atri is basically considered as a controlled fire generator. त्यांनी अग्नीला कंट्रोल फॉर्म मध्ये मनुष्य मात्रांना दिलेला. अग्नी जो आपल्याचा जो वणवा पेटतो दॅट इज नॉट अत्री. जेव्हा आपण घरी चुला लाईक द वे वी कंट्रोल इट अँड देन वी परफॉर्म इट फॉर द बेटरमेंट.
that particular Agni in the form of, like in a control form, is what is originated because of Atri Rishi. And in to control form is what is, otherwise it was very difficult for this Prithvi to survive, because Surya was so powerful that its heat was not controlled. So Atri Rishi made it to make it sustainable, and that is how now this Prithvi and that Surya united. Now you simply think Atri Rishi is basically Surya, this particular Anusaya is Prithvi. The union, if you now just look at it, Surya and Prithvi union gives you what? Life. But in the form of what? It is life in the form of Anna. पृथ्वीवरून काय उत्पन्न होणार? पृथ्वीवरून जे उत्पन्न होईल त्याला अन्न म्हणू. Now this Anna is what is Atri and Anusaya. That is what is, म्हणजे अन्नाला आपण अत्रिपुत्रही म्हणू शकतो, अनुसूया नंदनी म्हणू शकतो. द सेम थिंग इज व्हॉट इज अवेलेबल फॉर दत्त. ते दिलेलं आहे अत्रि ऋषींना, जे अत्रि ऋषींनी जे दिलेलं आहे म्हणून त्याला दत्त म्हणतात. पूर्ण समाजाला त्यांनी दिलं. समाजाला त्यांनी काय दिलं? या सूर्याने आणि या पृथ्वीने मिळून तुम्हाला अन्न दिलं. त्याच्यामुळे अन्न इज कन्सिडर ॲज दत्तात्र. आणि या अन्नाचे आता तीन बघा. अन्न इज बेसिकली व्हॉट? Anna is important to have Srushti. Bina Anna you cannot have creation. Bina Anna you cannot have Samvardhan. तुम्ही nourishment नाही करू शकत. And lack of Anna will make you to die. So that is basically Anna. That is why there are three aspects of Anna. And all these three aspects are personal, or like it is captured in the form of Dattamurti. Are you getting it clear? Now this Datta, when it is now formed, like these three aspects are to be captured of Anna, like that is why we observe that this is primarily because of Agni and Prithvi. Now who is the vehicle of Agni? Agni Vahan कौन है? Agni Vahan? अग्निवाहन इज नॉट अग्नि. तो संबंध अग्नी असा वारा घ्यायला लागला तर मग अग्निवाहन. अग्निवाहन इज श्वान, कुत्रा. तो जो कुत्रा त्याच्याबरोबर लागलेला आहे तो अग्नीचा वाहक. तो अग्नी तिथे आल्यामुळे त्या अग्नी करता हे कुत्र्याची पिल्लं त्याच्या आजूबाजूला आणि त्या अनुसयामुळे ती धेनू तिथे त्याच्या आजूबाजूला. म्हणून आजही अग्नि प्रोडक्शन तुम्हाला करायचं असेल, द सिम्पलेस्ट पॉसिबल रेमेडी, लाईक आय टेल मेनी टाइम्स, इफ यू हॅव देर इज अ प्रॉब्लेम इन अ प्रोजेनी, देर इज अ प्रॉब्लेम इन अ प्रोडक्शन, गो टू विच फॉर्म ऑफ शंकरा वी विल देन गोइंग फॉर नॉट दत्तात्रय. आपल्याला माहिती आहे अग्नीचा वाहक हा कुत्रा आहे. कुत्र्याला now get it into Khandova, and now we being in Maharashtra, we have a fantastic Tirtha Kshetra for Khandova. What is that? Jejuri. You go to Jejuri, you will find that there will only be Guru Tattva. Guru Tattva flowing, you will use only हळद. दुसरं काहीच नाही तिथे. टोटल तुम्हाला आंघोळ सुद्धा हळदीनेच घालतात. तुमच्यावर जितके संस्कार करायचे सगळे हळदीनेच करतात. Guru is basically for the progeny to progeny देतो. It is, we know that it is पुत्रकारण घेतो. खंडोबा इज मेड अग्नी प्रोडक्शन. त्याच्याशिवाय तुमचं ऊर्जा नसेल तर प्रोडक्शन नाही होतं. दॅट इज वाय आजच्या त्या ज्या साईडला जेजुरी आहे, ज्यांनी जेजुरीचं महात्म्य वाचलं असेल किंवा जेजुरी बद्दल ज्यांना कल्पना आहे, लग्न झालेल्या नवीन लोकांना जेजुरीला पहिल्या मुलाकरता तर निश्चित पाठवतात. एक तरी पोरगा बरोबर झाला पाहिजे म्हणून ते बरोबर ते पहिल्या पोराच्या वेळेला ते त्या जेजुरीला एकदा प्रणाम करून येतात. दिस पर्टिक्युलर ऍस्पेक्ट वी टेक इट इन टू वर्ड बिकॉज ऑफ दिस, की हा जो दत्ताचा जो अवतार आहे, इट इज प्रायमरली मेड फॉर एंटायर अंडरस्टँडिंग ऑफ ज्योतिष. इफ यू लुक ॲट इट इन अ प्रॉपर पर्स्पेक्टिव्ह, यू विल अंडरस्टँड इट इज टोटल ज्योतिष. दुसरं काहीच केलेलं नाही त्याच्या दत्ताच्या अवतारामध्ये. यू विल ओनली फाइंड ज्योतिष इन टू इट. नाउ गेट बॅक टू व्हॉट अनदर फॉर्म ऑफ ज्योतिष. वेदव्यासांची यांनी स्टोरी सांगितली तुम्हाला. वेदव्यासांनी कोणाला चॅलेंज दिलं? त्यांनी टाकली, त्या गणपतींनी त्यांच्या समोर अट टाकली की व्यासा मी तुझ्या लेखनीस होण्यास तयार आहे. आय एम रेडी टू बी युअर रायटर, बट द कंडिशन इज दॅट माय पेन विल नॉट स्टॉप. माझं पेन थांबणार नाही. मी एकदा उचलली लेखणी की ती सतत अव्याहतपणे चालू आहे.
हे अट टाकण्याचं कारणच त्यांना वेदव्यासांची परीक्षा घ्यायची की इज ही कॅपेबल ऑफ रायटिंग ॲट दॅट स्पीड, नॉट स्पीड. इट इज भारतात म्हणजे भारताचं सांस्कृतिक विमोचन करणारा हा व्यक्ती हा कॅपेबल आहे का या. म्हणजे मी समजा ही कंडिशन टाकली की बाबा मी माझी लेखणी न थांबता मी लिहिणार, तर त्याच्या विचारांची गती इतकी पाहिजे की त्यांनी म्हणजे भारताची पूर्ण संस्कृती या गतीमध्ये मला सांगितली. हा कॅपेबल आहे का? मग त्याची बुद्धीची परीक्षा घेण्याकरता व्यास प्रूव्ह टू बी मोर इंटेलिजंट. आणि मग व्यासांनी त्यांना हे टाकले की मी तर लिहायला तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, पण द प्रॉब्लेम इज दॅट की मी जो श्लोक लिहीन, मी जो श्लोक सांगेन तो तुम्ही समजल्यानंतरच लिहायचा. गणपती सारख्या देवतेला जी बुद्धीची देवता समजल्या जाते त्यांना एक मनुष्य मात्र अट टाक की तुम्हाला समजा, मला तुम्हाला तर ठीक आहे समजणारच नाही. गणपतीला साक्षात त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम, मी लिहायला तयार आहे, मी सांगायला त्या गतीमध्ये तयार आहे, पण तुम्हाला कळला ना तो, हे पहिले विचार करा. तो नीट कळला असेल मला काय म्हणायचं आहे तरच लिहायला, तर लिहू नका. गणपतीला ज्यांनी ही अट टाकली त्याच्या भरोशावर गणपतीने त्याला वर दिला की तू तर माझ्याही प्रशस्त घ्या की मी तर बुद्धीचा देवता आहेच, मला तर तुम्ही पहिले पूजन म्हणजे ते दिलेलंच आहे सगळ्या देवांनी, पण माझ्याही आधी समजा कोणाचं पूजन करायचं असेल तर इट इज ओनली गुरु अँड दॅट विल बी बेटर. म्हणून आपण त्या वेदव्यासांना त्यांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे ते वेद आणि पुराण आणि सगळ्यांचं संकलन केलं. पण सगळ्यात मोठी घटना त्यांच्या आयुष्याची घडली ते महाभारताचं काव्यरचना. महाभारत ते त्यांनी जे लिहून काढलंय दॅट इज दी अल्टिमेट. बाकीच्यांचं तर त्यांनी कंपायलेशन केलंय, संकलन केलेलं आहे. हे जर त्यांनी लिहून महाभारत आणि भागवत हे दोन असे ग्रंथ आहेत त्याच्यामुळे वेदव्यास हे गुरुस्थानी अगर गुरुस्थानी पोहोचले. आले लक्षात? सर्वच पुराण आटोपली. हा येस, भागवत इज कन्सिडर म्हणजे या याच्यामध्ये ऑल पुराण सूत ऑलवेज टेल्स इट इज 18 पुराण सगळे त्यांनीच लिहिलेले. एक ग्रंथ तो लिहून टाकलं पाहिजे. Now let us get into some more aspect. मग आता आपल्याला हे गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम काय आहे? गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम करण्याची ज्योतिष आपण शिकून राहील. ज्योतिषामध्ये आपण 4 लोक बसलेले या याच्यामध्ये आपण रोजच्या प्रमाणे आज रविवार आला होता म्हणून आपण कार्यक्रम घेतला. याच्या आधी रविवार आला ते गुरु पौर्णिमेला आपण कार्यक्रम घेतला. कदाचित पुढल्या वेळेस समजा या लोकांना परत झाली इच्छा तर त्याच्या आजूबाजूच्या रविवारी आपण वी कॅन ऑलवेज कंडक्ट दिस अँड वी कॅन मेक इट अ ट्रेडिशन. लेट अस होप सो. देयर इज नथिंग रॉंग इन दॅट. बट थिंग इज दॅट की गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम का करावा, त्याचा ज्योतिषाच्या दृष्टीने काय अनालिसिस का आपण का गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करा. फॉर दॅट मॅटर वाय डू वी गेट टुगेदर अँड डू एनी रिलिजियस ऍक्टिव्हिटी. Can anybody say this? Just look at the way we had followed. आपण कार्यक्रम केला. कार्यक्रमामध्ये काय केलं की पहिल्यांदा पूजा अर्चा सगळी संपली. त्याच्यानंतर वी हॅड रिसाइटेड सर्टन थिंग्स. आपण एक एक गोष्ट काढत गेलो आणि मग करुणात्रिपती तेव्हा दिगंबराचा जप सगळे आपण ओम यम व्यासदेवाय नमः, ओम श्री दक्षिणामूर्ते नमः यांचा 108 वेळा जप केला. बऱ्याच लोकांनी कदाचित जीवनात पहिल्यांदा केला असेल, पण हा 108 वेळा, तो 108 वेळा आणि कोणाच्या तरी चुकीने म्हणा किंवा कशाने म्हणा तो 108चा थोडं समोरी सरकला. इतका वेळ आपण जप केलो का केला, आपण काय कारण होतं? आई वडील फक्त जन्म देतात, गुरु मोक्ष प्राप्त करून देतात. ज्योतिष मुक्ती नाही, गुरु तर देतोच मोक्ष प्राप्तीचा मार्ग गुरुकडनंच आपल्याला मिळणार आहे, हे ठीक आहे. ज्योतिष कुठे आहे? Where is astrology involved in that? See, we want to correlate everything to astrology. We are not. Entire activity is to be correlated with astrology. If we are comfortable with astrology, then only we are going to get the things done. Otherwise, it is not important to us. We are not spiritual persons. We are basically astrologers. So we should try to understand everything from the perspective of what astrology is. Now, what is the purpose of getting together and then getting into astrology or getting into Guru Purnima? Can anybody think? Can you get it into?
Now let us take a small example. Like when you think of a person, what happens is that let us take Sachin Tendulkar. Like when you think of Sachin Tendulkar, then you immediately think of what? Mumbai. Because he belongs to Mumbai. Like there is this thing. Mumbai, then you get it into what? Another thought comes into your mind that it is a place wherein the film industry is there. Now the film industry, the moment you get it into that, you try to get it into some film industry person like Amitabh Bachchan. Now when you think of Amitabh Bachchan, you think of, say, Uttar Pradesh. Now when you think of Uttar Pradesh, then you get it into Kashi Vishweshwar. Now look at the pattern. The pattern is basically, you have a thought, and then you have a dissimilar thought. Then you have another dissimilar thought. You continue this process or pattern of dissimilar thoughts. Our human mind is basically engaged in the series of dissimilar thoughts. And when you get from one thought to another dissimilar thought, there is a definite silence. It's a छोटी पोकळी. Thought pattern is basically like, if you see the pattern into this, we have a thought, we have a silence, we have a thought, we have a silence. And then we do not, that is what we say, that we are not able to concentrate it properly. We do not know, it gets it into all these things. And that is how, why is that? The moment we see Sachin Tendulkar, or the moment we think of Sachin Tendulkar, we reach to Uttar Pradesh, and then we reach to, say, underworld, and we reach to some Singapore. Like, we do not know which thought process will lead to what particular direction. But these are all dissimilar. No connectivity between Sachin Tendulkar and underworld and then all those things. But we still get it into that. This particular activity of getting into the thought process which are dissimilar is basically reaction. Is basically considered as impulses. Reaction, we react to that reaction is basically which particular house. Reactions are basically given by which particular house? Impulses are governed by which particular house? Impulses are governed by third house. Impulses are basically third house, and a very minute analysis of this third house will lead to Nakshatra Amsha. That is D27. What is D27? 27 minus 24 will leave you again 3. That is why it leads to the inner reactions. See, we are not physically reacting. We are not reacting to the Sachin Tendulkar physically. We are in mind process. We are into thought process of reacting unnecessarily, keep on doing it. So, if we think seriously, we will observe that the Nakshatra Amsha, that is D27, leads us to our spontaneous reactions. And it is primarily the activity of the third house. It is primarily the activity of third house. That is what is, it is the impulse. That impulse. That is why we say that actions. Parakram. What is parakram? If you read it in a parakram is what? Impulse. Parakram, we can only be bought, or like the impulses are strong. That is what is we consider as third house. And what is the beauty about third house? What is beauty about third house? Can anybody get into this? Malefics in third house. No, malefics in third house. It's okay. Third house is responsible for first house. Impulse is responsible for creation. Creation is basically Brahma. Creation is basically first house. Third house is responsible for first house. Now, what is responsible for sunset? यक्ष प्रश्न, महाभारतातला यक्ष प्रश्न वाचले तुम्ही? महाभारतातल्या यक्ष प्रश्नामध्ये त्यांनी विचारलं, सूर्य अस्त कोण करतो? सूर्य अस्त कोण करतो? मग यक्षाने प्रश्न विचारलेला आहे युधिष्ठिराला. युधिष्ठिराने त्याचं उत्तर दिलं आहे, धर्म सूर्य अस्त करतो. अरे महाभारतामध्ये यक्ष प्रश्नामध्ये युधिष्ठिराला यक्षाने प्रश्न टाकला की सूर्याचा अस्त कोण करतो? त्याचं सिंपल आन्सर आहे, who is responsible for sunset? The ninth house. Where the sun sets, it is the seventh house.
Now, who will be responsible for the impulses? The third promise. Who will be responsible for impulses? The third promise. The third promise, fifth house. Fifth house is basically mantra, japa. Now, the impulses, if not controlled, they lead you to the thought process of thought, silence thought. To deviate it, that if you want to control it properly, we require to get it into fifth house, and that is mantra. That is mantra. And that is japa. Now, this mantra basically is what we had done as Digambara, Digambara, Sripada Vallabha Digambara. Om Vyam Vasudevaya Namaha. Now, when you get it into japa is basically anything that is recited continuously. When you start getting it into continuously, what happens is that there is no other thought process. So, what happens is that this mechanicalness, this particular process, thought process, which is basically primarily as thought, silence thought, will get converted into silence thought, silence thought, silence thought. So your silence, then same thought, again silence, again same thought. So you get it into a continuity. Then you get it into what? Homogeneous activity rather than dissimilarness. Mantra japa is basically responsible. Mantra japa is basically responsible for streamlining your dissimilar thought process into similar thought process, or what we call it as homogeneous thought process. That is basically what we call it as fifth house. That is why fifth house is more important for us in entire Jyotish. That least when it gets so powerful, that is, it is silence thought, silence thought. So because of silence you understand so many things. That is what is Guru Tattva, and that is why you come to know future also. That is why fifth house is also future. Getting it clear? Now get back to what the same principle applied for the ninth house. What is today's nakshatra? She said, magashi मी यांना सांगितलं की नक्षत्र तुम्ही पंचांग सांगा. कशा करता सांगा? काय नक्षत्र आहे आजचा? परत हे नका करू. आज रवी कुठे राहील? पौर्णिमा आहे. रवी कुठे राहील? कर्केला. हा कुठे राहील? चंद्र त्याच्या समोर. तो मकरेला आहे. मकरेमध्ये नक्षत्र कुठले येतात? उत्तराषाढा तर त्यांनी सांगितलं सुरू होतं. नाव when the Purnima will be activated, you will get it into Shravan. Shravan is basically ऐकणे. गुरु पौर्णिमे दिवशी श्रवण करणे is the basic task. बिना श्रवण गुरु पौर्णिमा should never be celebrated. There is no point in. तो नेहमी श्रवणाच्या आजूबाजूलाच राहील. गुरु पौर्णिमा आली की तो करकेला राहील. तो करकेला आला की इकडे हा मकरेला राहील. मकरेला आले की तो श्रवण नक्षत्रात येणार. श्रवण is a must on Guru Purnima day. This is what is directly indicated by it. Now, Shravan activity is basically it is seen from which particular house? Third house. Shravan activity is seen from which house? 11. Why 11th? Why 11th? Third from ninth. 9 नहीं, third from 9th कशाला? Why at 11th house? See, it is basically, what are we doing right now? What are we doing right now? श्रवण, पण तुम्ही घरी एकटे करू शकत होता. Ninth from. Why 11? Why 11? We are doing it collectively together. Collectively together is indicated as satsanga. This is what is satsanga. Satsanga is basically considered togetherness. We all friends. Friends are seen from the 11th house. Together. Like all the assemblies are seen from the 11th house. 11th house is, since we are doing it together, that is why we get it into 11th house. Now, is the pattern getting clear? See, I am trying to make the astrology clear. Now, this 11th house is basically satsang. So, wherever you are in satsang, you should be 100% assured that you are elevating your 11th house. Now, what is the beauty about this 11th house? It is third from the ninth. Third from the ninth means it is a cause of ninth. So, satsang is basically responsible for dharma. It elevates the dharma house. So, when you are into ninth house, it elevates, it is a cause of the ninth house. Now, how satsang should be performed? Satsang kasa करावा? सत्संग कसा करावा? फक्त कान द्यायचे. पण कान देण्याकरता तुम्हाला काय द्यावं लागेल? Look at the second house from the 11th house.
Look at the second house from the 11th house. What is the second house from the 11th? Where house is basically which house? 11th house is incoming. 11th house is incoming. Whatever comes in is 11th house. What is 12th house? Whatever goes out. Whatever goes out means you give. The moment you give, that is referred to as what? In Sanskrit? Dan. So Dan house is basically 12th house. Now, for 11th house to function properly, 12th house must, because it is a nourishment house. What are you supposed to give? What are you supposed to give? There are two aspects. Number one, who is the Karaka? Both will relate to the Karaka. Who is the Karaka for the 12th house? Now Shani is? Shani is known to everybody. कुठे बसलाय तो शनी? नाही आता थोडं थोडस गेलं समोर इंदोरच्या बाजूला एक मोठी जागा आहे. म्हणजे शनी टाइम काल शनी इज काल. तो साक्षात काल आहे आणि तो त्याचाही तो बाप तो महाकाल तो तिथे बसलाय. तो धर्माचा तो शनी इज बेसिकली काल. 11th हाऊसचं नरिशमेंट करण्याचं असेल तर यू विल हॅव टू लुक ॲट शनी ॲज काल. काल म्हणजे वेळ म्हणजे टाइम. ऐकण्याकरता वेळ द्यावा लागेल. मोर यू गिव्ह टाइम टू लिसनिंग ऍक्टिव्हिटी, मोर यू विल फाइंड द बेनिफिट्स ऑफ द 11th हाऊस. वेळेचं दान द्या, वेळेचं दान द्या, वेळेचं दान कॉन्सन्ट्रेटेड इफेक्टनी द्या. यू शुड गिव्ह युअर टाइम. वेळ हा आपल्याकडे दानात दिलेला जातो. म्हणून मी मागे म्हटलं होतं की पुष्कळ लोक विचारतात की सर तुम्ही आपला इतका वेळ दिला, त्या वेळेचं तरी मूल्य घ्या. वेळेचं मूल्य हा प्रकार वैदिक संस्कृतीमध्ये नाही. वेळेचं मूल्य हे तिकडे घेतलं जातं. आपल्याकडे वेळ दान दिला जातो. बिकॉज द मोर यू गिव्ह वेळेचं दान द्याल तितकं तुम्हाला इन्कमिंग होणार आहे, कारण की 11th हाऊस. शनीला म्हणून दानामध्ये आपण पाहतो. शनीला सगळं दान, शनीचं दान आहे. त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक ते सगळे दानामध्ये आहे. म्हणून वेळेचं आपल्याकडे दान देण्याची प्रथा आहे. त्यांच्याकडे एक्झॅक्टली उलटी आहे. ते वेळेचं मूल्य घेतात, आपण वेळेचं दान देतो. हा वेळेचं दान तुम्हाला द्यायचं असेल, व्हॉट आर यू गोइंग टू डू? यू आर गोइंग टू युजिंग 12th हाऊस कारका शनी अँड टाइम मीन्स because of you giving time for listening activity concentratedly, you are going to increase the effects of the 11th house that in turn will be responsible for your dharma. 9th house, isn't it? Now look at the 11th house and look at 4 quadrants to 11th house. What are those? 11th house पासून पहिला तुम्हाला कुठला मिळेल? 12, 1 आणि सेकंड हाऊस. सेकंड हाऊस इज बेसिकली व्हॉट? सेकंड हाऊस इज बेसिकली दर्शन. सेकंड हाऊस इज नाव लुक एट दी परस्पर कारकत्व. वी नो दॅट क्वाड्रंट्स आर परस्पर कारक. नो वेन यू एलिवेट दी 11th हाऊस बाय गिव्हिंग टाइम, बाय द वे व्हॉट इज अनदर वे ऑफ doing the same activity by giving time, number 1, and number 2, basically Shani is also considered as what? Which portion of your body is basically Shani? Paduka. That is why Shani is basically मळ काढणारा. तो सगळं तुमचं पापक्षालन करणारा जो प्रकार आहे तो पूर्ण शनीकडे आहे आणि त्याच्याकडे जे आहे that is Paduka. Then Paduka is basically because who is natural zodiac मध्ये which is the Rashi which is placed in the 12th house? Mean governed by what? Guru Paduka. That Guru Paduka is what is responsible for doing your dana. That is why because Kala apan pasun you cannot picture Kala. So what we can picture is that we can get the Pratima of Guru Paduka. त्या Guru Padukanचं समजा तुम्ही अर्चन केलं तर त्याच्या माध्यमातून तुम्ही दान देणार आहात. ते दान त्यांना प्रणाम इटसेल्फ इज अ दान. त्या दानाने तुमचं 11th हाऊस विल बी activated and that is how you are going to get it. See, both the Karakatras of Shani have been used to increase the effectiveness of 11th house. One is Vedya, that is what you are doing. Secondly, you are getting into what? The Padukas. That is what have we done? We have recited the Guru Paduka Panchami. We started with Guru Paduka Panchami. Guru Paduka Pancham is the simplest and the easiest remedy for doing anything related to 11th house.
इट हॅज टू इन्क्रीज. इनकमिंग हॅज टू इन्क्रीज, देयर इज नो वे आउट. म्हणून काय केलंय की तुम्हाला मी मागे सांगितलं क्लासमध्ये 4च ठिकाणी त्यांनी अर्थार्जन ठेवलेलं आहे. एक भूमीपाशी पैसा ठेवलेला आहे, एक अग्निपाशी ठेवलेला आहे आणि एक जलापाशी ठेवलेला आहे. वायूपाशी नाही ठेवला, वायूपाशी वैराग्य आहे, त्याचं दान द्यावं लागतं. आणि 14 जो भाग ठेवलाय इतक्या त्या संपत्तीचा, तो 14 भाग या संताकडे ठेवलेला आहे. आणि त्या संताकडनं समजा तुम्हाला पैसे हवे असतील तर इट इज अर्थार्जन करा. इट इज बेसिकली गिव्ह एव्हरीथिंग टू दी पादुकाच. पादुका वेगळे सगळं पापक्षालन हे होणार आहे त्या पादुकांच्या मार्फत. म्हणून आपण तिथे काय ठेवलंय, पादुका सुद्धा ठेवलं. इट इज क्लिअर. हा 11th हाऊसचा परस्पर कारक, फर्स्ट परस्पर कारक विल बी सेकंड हाऊस. If you see the quadrant, if you see the Kendra to the 11th house, first will be what? Second house. Second house is basically vision. Second house is basically darshan. So and वाणी. तुमची वाचा चांगली होईल आणि तुम्हाला साक्षात्कार घडतील. सत्संग केल्याने, वेळ दिल्याने तुमचा 11th हाऊस पॉवरफुल होईल. 11th हाऊस पॉवरफुल झाल्याबरोबर तुम्हाला दर्शन होईल, साक्षात्कार. जे चमत्कार घडतात ते स्वप्न दृष्टांत होतात. इट इज ऑल बिकॉज ऑफ दर्शन दॅट इज एलिव्हेटिंग सेकंड हाऊस. सेकंड हाऊस नंतर नेक्स्ट केंद्र कुठलं आहे त्याचं? 5th हाऊस. 5th हाऊस इज बेसिकली व्हॉट? 5th हाऊस इज बेसिकली व्हॉट? देयर आर सो मेनी ऍस्पेक्ट. वन ऑफ द इम्पॉर्टंट, आता तुमचं तिकडे लाभ झालेला आहे, त्याच्यामुळे तुमचं दर्शन झालेलं आहे, साक्षात्कार झालेला आहे. तो साक्षात्कार झाल्यामुळे तुमचं चित्त इज बेसिकली 5th हाऊस. चित्त इज बेसिकली 5th हाऊस. दॅट चित्त will also be elevated, and because of this elevated chitta you will get into the next kendra to the 5th house, and that is 8th relates to what? Transformation. That will lead to the transformation in you, and that is how you will become a good man. Yes or no? So, when you get it into satsang, you are trying to correlate these 4 important houses, and moreover, those persons who have some relationship with the Atmakaraka to the 2nd house or the 11th house, you will find that some way or the other, those persons are involved in the religious and the satsang activities. This 11th house nourishment will cause the dharma, and that dharma is given as upadesh, is considered as guru upadesh. That guru upadesh is basically which house? समजा गुरु समजा 9th house ला आहे, तर गुरु उपदेश कुठे राहील? Third house ला. It would be simple third house. Now this third house will be like this, will be control this 5th. So now we started with japa. बरं झालं आपण तिथेच. त्या जपानी आपण करणार काय आहे? त्या जपानी वी ट्राय टू गेट दी गुरुपदेश इन्स्टेड ऑफ गेटिंग इनटू अ डिसिमिलर थॉट प्रोसेस. वी गेट इट इनटू होमोजेनियस थॉट प्रोसेस. इट इज silence thought silence rather than thought silence. So once we get it into silence thought silence, what happens is that activity can be done only when we get it into third house. Somehow or the other we should get it into third house, and now this third house is basically governed totally by 5th house, is what we have already done. So this 5th house can be totally seen in the form of what? This 11, 2, 5 and 8. When 11th is increased by giving the dana of kala or by doing the paduka pujan, we automatically increase the effect of this 2, 5, 8, 11. And when that is done, the impulses will be proper, and that is how we will then get the Guru Upadesh without Guru delivering anything. That Guru Tattva, that is what Sir was telling, like Dakshinamurti. Dakshinamurti has what? There is a fantastic figure, Dakshinamurti. Dakshinamurti, there are lot many meanings. Let us not get into the meaning of Dakshinamurti. But when we see the figure of Dakshinamurti, we find 4 disciples. 4 शिष्य आहेत. त्या आता तुम्ही याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे 4 शिष्य जे आहेत ते वृद्ध आहेत, आणि हा जो दक्षिणामूर्ती अवतार आहे तो युवा आहे. तिथे लिहिलेलं आहे बघा, वाचा तुम्ही. युवा गुरु वृद्ध शिष्य. हे जे 4 आहेत ते
गुरुपदेश घेतात आहे मौनम, मौनाने गुरु तुम्हाला मिळत आहे. इट इज हाऊ इज इट पॉसिबल? बाय एलिव्हेट, बिकॉज इट इज सत्संग. 4 लोक आले तिथे जमा झाले. इट इज बेसिकली गुरु सिटिंग ओव्हर हियर. दॅट टाइम इज गिवन. सत्संग इज एलिव्हेटेड. सत्संग इज बेसिकली एलिव्हेटेड मीन्स द दर्शन विल बी देअर. दर्शन विल बी देअर. द चित्त गेट कॉन्सन्ट्रेटेड. यू विल ट्रान्सफॉर्म. दॅट इज हाऊ द ज्ञान विल बी ऑब्टेन्ड. अँड नाउ गुरु इज नॉट डुईंग एनिथिंग. पीपल फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. काय मौनम कसं काय तुम्हाला ज्ञान मिळतं? ज्योतिष्य समजलं तर सगळं समजतं. होणार काय? एक व्यक्ती, मी मागच्या वेळेस म्हटले, एक व्यक्ती समजा इफ इट इज लर्नेड लाईक अ ब्राह्मण, वैदिक ब्राह्मण, पूर्वीच्या काळात, आताच्या काळात नाही, पूर्वीच्या काळात, तो त्या पूर्ण लोकॅलिटीला सेफगार्ड करतो. थिंग इज दॅट की त्याच्या एकट्याच्या अस्तित्वामुळेच तुम्हाला सत्संग करतो. तुम्ही त्याच्याकडे फक्त गेलं पाहिजे, जाणंही आवश्यक. तुम्ही त्याच्या सानिध्यात समजा राहा तर तुम्ही आपला वेळ द्या. वेळेचं दान दिल्याबरोबर your 11th house gets activated to 258 automatically will happen, and the moment it happens automatically you will understand, because that will lead to transformation. And when it happens, then Guru need not say anything. It is maunam, but the transformation has occurred. Getting it clear? That is why Guru Purnima activity or Guru Purnima stavan or Guru Purnima function should always be done together. Guru will be sitting over here. No other activity should be performed. We wanted to get ourselves into stream of silence, thought silence rather than thought silence, thought silence. We did it. Those who had done it, Digambara jap or like the other japs seriously, you might have observed that it done काही लोकांची तंद्री सुद्धा लागली. That effect some of them must have felt. This is what is the effect of satsang, and that is why we as human beings, we try to give time, we try to do Guru Paduka Stavanam on the day of Guru, because that is the Ved Vyas, as well as in Maharashtra we have considered it as what? Datta Parampara. Datta is basically considered as what? Now, the personification of the Datta clan is basically like Vasudendra Saraswati is considered as the Tembe Swami is the best form of this thing. हे मॉडर्न टाइम्स मध्ये जे दत्त अवतार झाले त्याच्यापैकी वासुदेवानंद सरस्वतींचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्याच्यानंतर पुष्कळ परंपरा आहेत. गोलवडी महाराजांचे खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये. नाना महाराजांचं योगदान आहे. हे जे महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये दत्त परंपरेला खूप मोठं स्थान आहे. It is all because of what we try to learn through Guru, and that learning has to be by giving time, and by giving time you should always dan of kala is very important. Is that getting clear? Absolutely. So whenever we get it into any assembly, unfortunately what happens is that की ते आपण करतो तर ते नेमकं आपण मौनमी करतो, असेंब्ली पण करतो, पण त्याच्याकरता आपल्याला श्रद्धांजली द्यावी लागते. आपण कोणाला श्रद्धांजली द्यायला उभं राहिले की आता 2 मिनिटाचा सायलेन्स, अँड देन वी गेट इट इन टू मृतात्मा. इट्स अ व्हेरी बॅड ऍक्टिव्हिटी, बिकॉज दॅट लीड्स टू नथिंग. इट लीड्स यू टू सम अननेसेसरी थॉट प्रोसेस. Instead of that, it should have been considered as thought process. Instead of Mrutatma, it should always be concentrated on what? Shankar, which is there available in the smashan. Maunam is essential, but Maunam always to be given for Guru. Om Chintan kar. त्याचा साक्षात्कार होईल. ते साक्षात्कार त्यावेळेला तुम्हाला चित्त, चित्त काय तुमचं हातात आलं की ट्रान्सफॉर्मेशन, द नेक्स्ट quadrant is basically transformation, and the moment you transform you learn the things, and this cycle should always continue. Is that getting clear? This is what is the interpretation of the Guru Purnima day for as far as Jyotish is concerned. It is very simple. तुम्ही स्वतः जरी विचार केला तरी तुमच्या डोक्यात आलं. So with this information, let us do maunam. Let us do maunam. सत्संग आपण केलेलंच आहे. गुरु महाराज साक्षात तिथे आहेतच. एक कोणीतरी कंट्रोल करा किती वेळ करायचा आहे म्हणून. बट डू मौनम
for a while and see when you close your eyes, you get the second house effect or not, sakshatkar. See whether your chitta is well directed, controlled or not, and if that happens, transformation automatically will be there. Okay? Dhanyavad. Sir.